हॅलो एव्हरीवन. आज आपण SY BCom कॉर्पोरेट अकाउंटिंग सेमिस्टर 4 या सब्जेक्टमधील युनिट नंबर 1 एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन अमल्गमेशन अँड ऑब्स्ट्रक्शन त्याच्यामधील अमल्गमेशनचा क्वेश्चन नंबर 1 पेज नंबर 1.53 पाहणार आहे. तत्पूर्वी आपण अमल्गमेशन म्हणजे काय ते थोडक्यात पाहू. अमल्गमेशन म्हणजे दोन कंपन्या एकत्र येऊन नवीन कंपनी तयार होते, त्याला अमल्गमेशन असं म्हणतात. आता अमल्गमेशनचा आपण क्वेश्चन नंबर 1 पेज नंबर 1.53 रीड करून घेऊया. द फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ ए लिमिटेड अँड एस लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2025. तर इथं ए लिमिटेड आणि एस लिमिटेड ह्या दोन कंपन्या आहेत आणि त्यांची बॅलन्स शीट आपल्याला खाली दिली आहे. बॅलन्स शीटला शेअर कॅपिटल आहे, शेअर्स ऑफ ₹10 ईच. ए कंपनीचं कॅपिटल आहे 1,20,000, एसचं आहे 40,000, डिबेंचर्स एचे आहेत, जर्नल रिझर्व एचं आहे, डिव्हिडंड इक्वेलेशन रिझर्व. आता ह्याचा अर्थ आहे की डिव्हिडंड वाटण्यासाठी की डिव्हिडंड आपण काय करतो, शेअर होल्डरांना कंपनी डिव्हिडंड देत असते. मग तो डिव्हिडंड देण्यासाठी कधी कधी कंपनीला नफा नाही झाला, प्रॉफिट नाही झाला, तर शेअर होल्डरांना डिव्हिडंड देता यावा म्हणून आपण काय केलेला असतो, रिझर्व करून ठेवलेला असतो, म्हणजे साठवून ठेवलेला असतो. पण स्पेसिफिक फंड आहे हा, रिझर्व आहे हा, कारण तो डिव्हिडंडसाठीच यूज करायचा आहे, अन्य कारणासाठी नाही. तर हे डिव्हिडंडचे पैसे साठवून ठेवलेले आहेत, हे इक्विटी शेअर होल्डरांच्या मालकीचे आहेत. त्याच्यानंतर एम्प्लॉयर्स प्रॉव्हिडंट फंड. तर एम्प्लॉयर्स प्रॉव्हिडंट फंड हा एम्प्लॉईचा आहे, म्हणजे हा कंपनीच्या ओनरचा नाही, तर ही थर्ड पार्टी लायबिलिटी आहे किंवा एक्सटर्नल लायबिलिटी आहे, बाहेरचं देणं आहे हे. कारण एम्प्लॉईज आहेत, ते कामगार आहेत, कामगार हे कंपनीचे ओनर नाही आहेत आणि त्यांना रिटायरमेंट नंतर काही पैसे द्यावे लागतात आणि ते देण्यासाठी आपल्याकडे कंपनीकडे पैसे असावे म्हणून कंपनी काय करते, स्वतः थोडे पैसे टाकते आणि जो एम्प्लॉई आहे त्याच्या सॅलरीतून काही अमाऊंट घेते आणि असे म्हणून एक प्रॉव्हिडंट फंड नावाचा किंवा प्रॉव्हिडंट फंड नावाने बँकेमध्ये अकाउंट ओपन करते आणि त्याच्यामध्ये त्या कर्मचाऱ्यांना रिटायरमेंटनंतर पैसे देता यावे म्हणून थोडे थोडे अमाऊंट त्या रिझर्व्ह फंडामध्ये किंवा प्रॉव्हिडंट फंडाच्या अकाउंटमध्ये टाकत जातात. हे पैसे फक्त एम्प्लॉईज रिटायर झाल्यानंतर त्यांना प्रॉव्हिडंट फंड देण्यासाठीच यूज केला जातो, हे लक्षात ठेवा. तर हा ओनरचा फंड नाही, हा थर्ड पार्टी लायबिलिटी आहे. ही कोणाची लायबिलिटी, कोणाला द्यायची आहेत, कंपनीची लायबिलिटी आहे, पण कोणासाठी आहे तर एम्प्लॉईसाठी आहे, म्हणून ही एक्सटर्नल लायबिलिटी आहे. क्रेडिटर्स आहेत, एक कंपनीचे दिलेत आणि यसचे 30,000 आहेत. ॲसेटला बघा एज आणि यस दोघांचेही आपल्याला इथं अमाऊंट दिलेले आहेत. बिल्डिंग आहे फक्त एची, मशिनरी ए आणि एसचे आहे, स्टॉक दोघांचा पण आहे, डेटर्स कॅश हे दोघांचे पण आहेत. तर ही आपली बॅलन्स शीट आहे, दोघांची मिळून आपल्याला दिलेली आहे. पुढे इन्फॉर्मेशनमध्ये काय सांगितलं आहे बघा, द अबव कंपनीज हॅव ॲग्रीड टू अमल्गमेट, म्हणजे दोन कंपन्यांनी निर्णय घेतला की आपण काय करूया, एकत्र येऊया. न्यू कंपनी व्ही लिमिटेड इज फॉर्म, आणि व्ही लिमिटेड नावाची एक कंपनी आपण तयार करूया. व्ही लिमिटेड टेक ओव्हर द ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ बोथ द कंपनीज ऑन द फॉलोइंग टर्म्स. आता इथं नीट बघा काय सांगितलं त्यांनी, ऑल टेक्स ओव्हर असं सांगितलं आहे. व्ही लिमिटेडनं ॲसेट्स अँड लायबिलिटीज दोन्ही कंपनीच्या घेतलेल्या आहेत, हे वाक्य महत्त्वाचं आहे. पुढं सांगितलं आहे, बिल्डिंग ऑफ ए लिमिटेड इज ॲक्सेप्टेड ॲट अ बुक व्हॅल्यू, म्हणजे बिल्डिंग बुक व्हॅल्यूला घेतली ए लिमिटेडची, अँड मशिनरी ॲट 40,000, आणि मशिनरी ए लिमिटेडची 40,000ला घेतली व्ही लिमिटेडनी. द अदर ॲसेट्स टेकन ओव्हर ॲट 10% डेप्रिशिएशन, आणि ज्या बाकीच्या एच्या ज्या ॲसेट आहेत त्या 10% कमी किमतीला किंवा 10% डेप्रिसिएशननी घेतलेल्या आहेत. तर ऑल ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ यस लिमिटेड. आता यस लिमिटेडच्या ॲसेटबद्दल आणि लायबिलिटीबद्दल सांगितलं. यस लिमिटेडच्या ऑल ॲसेट्स अँड लायबिलिटीज टेकन ओव्हर ॲट बुक व्हॅल्यूज, बुक व्हॅल्यूला व्ही लिमिटेडनी घेतलेला आहे. बुक व्हॅल्यू म्हणजे इथं काही चेंज नाही. आणि बोथ द कंपनीज टू रिसीव 10% ऑफ नेट व्हॅल्यू ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह बिझनेस ॲज गुडविल, म्हणजे जी तुमची PCला येणार आहे, मी कशी गुडविल ती 10% सांगितली. आता 10% कसं काढायचं हे मी जेव्हा आपण परचेस कन्सिडरेशन काढू तेव्हा सांगेन. द एंटायर परचेज प्राईस ऑफ बोथ द कंपनीज इज पेड इन इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 ईच. तर त्यांनी परचेस कन्सिडरेशनची प्राईस कशी दिली तर ₹10 एका शेअर्समध्ये दिली.
म्हणजे जी पण परचेस कन्सिडरेशन खरेदीची किंमत असेल त्या खरेदीची किंमत त्यांनी 10 रुपयाच्या एका शेअर्समध्ये दिलेली आहे. क्लोज द बुक्स ऑफ ए लिमिटेड अँड यस लिमिटेड अँड ऑल्सो गिव्ह द ओपनिंग जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ व्ही लिमिटेड. म्हणजे इथं क्लोज द बुक्स ऑफ ए लिमिटेड. बुक्स ऑफ ए लिमिटेड म्हणजे आपल्याला लेजर करायचं आहे ए लिमिटेडच्या बुकमध्ये आणि यस लिमिटेडच्या बुकमध्ये, आणि जर्नल एंट्रीज करायच्या आहेत व्ही लिमिटेडच्या बुकमध्ये. तर व्ही लिमिटेड इज अ परचेजिंग कंपनी आणि ए आणि यस ह्या दोन कंपन्या इथं काय होणार आहेत, एकत्र येणार आहेत, ए आणि यस, आणि त्यांच्यापासून व्ही नावाची कंपनी क्रिएट होणार आहे, तयार होणार आहे. तर सगळ्यात पहिलं आपल्याला परचेस कन्सिडरेशन काढायचं आहे आणि नंतर अकाउंट ओपन करायचे आहे. तर मी बघा इथं एक परचेस कन्सिडरेशन काढण्यासाठी एक फॉर्मॅट तयार केलेला आहे. त्याच्यानंतर रिअलाइज इन द बुक्स ऑफ ए लिमिटेड, आपल्याला इथं ए लिमिटेडच्या पण बुकमध्ये लेजर करायचं आहे, एस लिमिटेडच्या बुकमध्ये पण लेजर करायचं आहे आणि जर्नल एंट्र्या व्ही लिमिटेडच्या बुकमध्ये करायच्या आहेत. म्हणून मी इथं लिहिलं आहे इन द बुक्स ऑफ ए लिमिटेड रिअलायझेशन अकाउंट एक ओपन केलेलं आहे, इक्विटी शेअर होल्डर अकाउंट आणि व्ही लिमिटेड अकाउंट इथं ओपन झालेलं आहे. आता इथं बँक अकाउंट ओपन नाही झाला कारण त्यांनी फक्त शेअर्स आहेत. आपण कसं अकाउंट ओपन करतो तर पी सीवरून करतो, तर पी सी अगोदर आपल्याला काढावं लागेल, मग कळेल अकाउंट कुठले ओपन करायचे आहेत. पण ह्या क्वेश्चनमध्ये त्यांनी असं सांगितले पी सीची जी अमाऊंट होती, पी सी म्हणजे परचेस कन्सिडरेशनची, तर ती फुल्ली इक्विटी शेअर्समध्ये दिली, कॅशमध्ये दिलेली नाही, म्हणून मी कॅश अकाउंट ओपन केलेला नाही. आणि सेम तसंच आपल्याला इथं इन द बुक्स ऑफ यस लिमिटेड ओपन करायचं आहे. त्याच्यामध्ये रिअलायझेशन अकाउंट, इक्विटी शेअर होल्डर अकाउंट आणि न्यू कंपनी अकाउंट, जी पण तुमची न्यू कंपनी असेल किंवा त्याला परचेजिंग कंपनी म्हणा तिचं अकाउंट ओपन होणार आहे. आणि इन द बुक्स ऑफ व्ही लिमिटेड त्याच्यामध्ये जर्नल एंट्र्या होणार आहेत. आता जर्नल एंट्र्या एच्या वेगळ्या होणार आहेत आणि बीच्या वेगळ्या, असं तुम्हाला जर्नल एंट्र्यासाठी 2 पेज लागणार आहेत. आता आपण सगळ्यात पहिलं काय करूया, पी सी काढूया आणि मग हे अकाउंट लेजर करूया. तर पी सी कसा काढायचा, त्यांनी कोणकोणते ॲसेट घेतलेले आहेत ते बघायचं आहे आपल्याला आणि पी सी काढायचा. आता इथं कोणकोणते ॲसेट्स घेतले त्यांनी सांगितले. बिल्डिंग ए लिमिटेडची, आता मी इथं बघा कॉलम नीट बघा, आपण जेव्हा आन्सर सोल्युशन तयार करतो तेव्हा वर्किंग नोट तयार करावी लागते, पण वर्किंग नोट हा आन्सरचा भाग आहे. त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशनचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. मग कोणतं स्टेटमेंट मी ओपन केलं, स्टेटमेंट ऑफ परचेस कन्सिडरेशन. काय बनवणार आहे मी, स्टेटमेंट ऑफ परचेस कन्सिडरेशन. मग आता इथं ए लिमिटेडचा एक कॉलम आहे आणि एस लिमिटेडचा एक कॉलम आहे. ह्याच्यामध्ये ए लिमिटेडची अमाऊंट लिहायच्या आणि ह्याच्यामध्ये एस लिमिटेडच्या अमाऊंट लिहायच्या. आता आपण इथं बघूया काय घेतलं, ए लिमिटेडचं बिल्डिंग. बिल्डिंग्स, ए लिमिटेडची बिल्डिंग सांगितली त्यांनी, बिल्डिंग्स ऑफ ए लिमिटेड ॲक्सेप्ट ॲट बुक व्हॅल्यू, बुक व्हॅल्यूला घेतली. तर इथं क्वेश्चनमध्ये बघूया आपण, ए लिमिटेडची बिल्डिंग आहे 80,000, एस लिमिटेडची नाही. तर तुम्ही इथं पाहू शकता ए लिमिटेडची 80,000 आहे. मग आपण ए लिमिटेडच्या कॉलममध्ये लिहिणार आहोत 80,000 कारण ती बुक व्हॅल्यूला घेतलेली आहे. एस लिमिटेडच्या कॉलममध्ये डॅश लिहिला कारण एस लिमिटेडची बिल्डिंग इथं नाही आहे. नंतर आहे मशिनरी, आणि त्यांनी इथं सांगितलं आहे मशिनरी पण घेतलेली आहे कितीला, तर 40,000ला ए लिमिटेडची. आणि बी ॲडजस्टमेंट नंबर बीमध्ये सांगितलं आहे ऑल ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ यस लिमिटेड आर टेकन ओव्हर ॲट बुक व्हॅल्यू. तर बुक व्हॅल्यूला यस लिमिटेडच्या ॲसेट्स आणि लायबिलिटीज टेकन केलेल्या आहेत. आणि ए लिमिटेडची मशिनरी 40,000ला घेतलेली आहे. तर त्याच्या खाली बघा आपण इथून बघूया मशिनरी, $40,000 कितीला घेतली ए लिमिटेडची, 40,000 रुपयाला. बघा इथं लिहिलं आहे ₹40,000. आणि एस लिमिटेडच्या सगळ्या ॲसेट बुक व्हॅल्यूला घेतलेल्या आहेत. मग एस लिमिटेडची मशिनरी आहे 42,000, आपण इथं लिहिणार आहोत 42,000 एस लिमिटेडला, कारण त्यांनी सांगितले बुक व्हॅल्यूला एस लिमिटेडच्या ॲसेट्स टेकन केलेल्या आहेत. त्याच्यानंतर मशिनरीनंतर पुढं काय सांगितलं आहे, द अदर ॲसेट्स आर टेकन ओव्हर ॲट 10% डेप्रिसिएशन. तर अदर ॲसेट्स ज्या घेतलेल्या आहेत त्या 10% डेप्रिसिएशनला घेतलेल्या आहेत ए लिमिटेडच्या. म्हणजे स्टॉकची व्हॅल्यू 10% कमी करायची आहे. म्हणजे आपण इथं वर्किंग करूया, पहिले इथं वर्किंग करून घेते आणि मग आपण लिहूया. पहिला आहे स्टॉक, स्टॉकची व्हॅल्यू आहे 80,000.
10% काढायचं आहे इंटू 10%. 10% म्हणजे 8,000 येतं. एक झिरो कट केलं की 10% निघतं, म्हणजे 8,000 येतं. आपण लेस करू, लेस डेप्रिसिएशन 10% पाहिजे तर तुम्हाला मी इथं काढून दाखवते, पण तुम्हाला 10% काढता येणं गरजेचं आहे. 80,000 इंटू 10%, 8,000. असं एक झिरो कट केलं की निघतं 8,000. डेप्रिशिएशन लेस करायचं आहे 72,000. ही व्हॅल्यू येणार आहे परचेस कन्सिडरेशनला. स्टॉक नंतर दुसरं आहे डेटर्स. इथं आहे डेटर्स. डेटर्सची व्हॅल्यू आहे 40,000. एक झिरो कट केला की 10% निघतं, लेस डेप्रिसिएशन. 10% डेप्रिसिएशन म्हटलं तरी चालेल. इथं 10% 4,000 रुपये, 36,000 ही व्हॅल्यू. आणि कॅश डेप्रिसिएट होत नाही हे लक्षात ठेवा. कॅश ॲज इट इज प्राईसला येईल, म्हणून आपण इथं घेणार आहोत. बघा इथं काय काय आपण कॅल्क्युलेट केलं. स्टॉक आहे 72,000. डेटर्स. आता डेटर्सला इथं डेप्रिशिएशन म्हणू नका, तर इथं RDD म्हणा. तुम्हाला हे कळण्यासाठी मी फक्त डेप्रिशिएशन लिहिलं, बट हे RDD आहे. 4,000 रुपये हा RDD आहे, 10% RDD. तर हे लक्षात ठेवा, कारण आपल्याला जेव्हा जर्नल एंट्री करताना मग ह्याचा विचार करावा लागतो म्हणून. तर डेप्रिशिएशन काढून ही RDD फाइंड करून 36,000 डेटर्सची व्हॅल्यू झाली. आणि कॅश, मला वाटतं कॅश पण आहे 20,000. आता आपण ए लिमिटेडचे लिहिले. एस लिमिटेडची बुक व्हॅल्यूलाच घेतलेलं आहे, म्हणून मशिनरी 42,000, स्टॉक 10,000, डेटर्स 12,000 आणि कॅश 6,000. हे लक्षात आलं असेल तुमच्या. आता त्यांनी क्वेश्चनमध्ये आपल्याला असं सांगितलं होतं की ए लिमिटेडच्या ज्या पण ॲसेट त्यांनी घेतलेल्या आहेत त्या 10% लेसने, बिल्डिंग सोडून मशिनरी 40,000 रुपयाला घेतली, बिल्डिंग 80,000 रुपीजला घेतली, आणि जी स्टॉक अँड डेटर्स आहेत हे 10% लेस व्हॅल्यूला घेतलेले आहेत, म्हणून ह्याचं आपण कॅल्क्युलेशन केलं. आणि कॅश कधी डेप्रिसिएट होत नाही, म्हणून याला कॅश असं होतं का कधी डेप्रिसिएट झाली? कधीच होत नाही. तर कॅश ॲज इट इज आलं. आणि यस लिमिटेडच्या सांगितलेले आहेत की त्यांनी काय केलं, बुक व्हॅल्यूला घेतलेले आहे. म्हणून इथं रीड करताना बघा, ऑल द ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ यस लिमिटेड आर टेकन ओव्हर ॲट बुक व्हॅल्यूजला खरेदी केलेल्या आहेत त्यांनी. म्हणून बुक व्हॅल्यू म्हणजे ह्या प्राईसला त्यांनी काय केलं, यस लिमिटेडच्या ॲसेट्स टेकन केल्या. आता लायबिलिटीचा पण आपल्याला विचार करायचा आहे. पहिला आपण ॲसेटचा केला. आता गुडविल पण येणार आहे ह्याच्यामध्ये, बट ती नंतर येणार आहे. तर आता आपण लायबिलिटीजचा विचार करू. गुडविल ॲसेट आहे तरी पण आपण काय करू, आता ह्याची टोटल करू. किती येतं आहे बघू. 6 2 8, 8 आणि 4 12, 12 आणि 7 19, 20 21 22 23 24, तरी पण करून बघते. 80,000 प्लस 40,000 प्लस 72,000 प्लस 36,000 प्लस 20,000, 2,48,000. हां बरोबर आहे, 2,48,000. ह्याची पण करून बघूया आपण, कारण इथं चुकलं तर मग आपल्या सगळ्या जर्नल एंट्र्या किंवा पोस्टिंग सगळं चुकल. काळजीपूर्वक करा. प्लस 12,000 प्लस 6,000, 70,000, 70,000. हां बरोबर आहे, 70,000. आता आपल्याला ह्याच्यातून काय करायचं आहे, लायबिलिटी पेड केली त्यांनी. तर आता तुम्हाला इतर लायबिलिटी कोणती आहे हे लक्षात यायला पाहिजे. तर बघा, इक्विटी शेअर कॅपिटल आहे, हे शेअर होल्डरांचं आहे. डिबेंचर्स ही थर्ड पार्टी लायबिलिटी आहे, बाहेरचं देणं आहे. लोन टेकन फ्रॉम पब्लिक सेक्टर म्हणजे डिबेंचर्स, पब्लिकमधून लोन घेतलेलं आहे. मग हे डिबेंचर्स काय आहे, थर्ड पार्टी किंवा एक्सटर्नल लायबिलिटी आहे, बाहेरचं देणं आहे.
जर्नल रिझर्व्ह म्हणजे साठवून ठेवलेले पैसे कोणी साठवतं, तर कंपनीला जो प्रॉफिट होतो त्याच्यातून जर्नल रिझर्व्हमध्ये काही अमाऊंट साठवून ठेवली जाते, ती इक्विटी शेअर होल्डरांची असते, म्हणून ही इंटरनल लायबिलिटी आहे, ही शेअर होल्डरांची आहे. त्याच्यानंतर आहे डिव्हिडंड इक्वेलेशन रिझर्व्ह. डिव्हिडंड कुणाला दिला जातो, शेअर होल्डरांना दिला जातो, त्यांच्यासाठी साठवलेला रिझर्व्ह आहे, म्हणजे हे इंटरनल लायबिलिटी आहे. एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड म्हणजे कर्मचाऱ्यांना रिटायरमेंटनंतर आपल्याला फंड द्यायचा आहे, पैसे द्यायचे आहेत, म्हणजे हे एम्प्लॉईजला द्यायचे आहेत, म्हणून ही थर्ड पार्टी किंवा ह्याला आपण एक्सटर्नल किंवा बाहेरचं देणं असं म्हणतो. त्याच्यानंतर क्रेडिटर्स. तर इथं कोणकोणती लायबिलिटी आहे, तर डिबेंचर्स, एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड अँड क्रेडिटर्स, ह्या 3 लायबिलिटीज आहेत. आता डिबेंचर्स आपण इथं लिहूया, लेस लायबिलिटीज. त्याच्यामध्ये एक आहे डिबेंचर्स, 8% डिबेंचर्स, अमाऊंट आहे 20,000, आपल्याला लेस करायची आहे 20,000. त्याच्यानंतर आहे एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड, मला वाटतं ह्याची येस लिमिटेडचे डिबेंचर्स नाहीत, म्हणून मी इथं डॅश लिहिते. त्याच्यानंतर आहे एम्प्लॉयर्स प्रॉव्हिडंट फंड, $4,000 ह्यांचा नाही आहे. आणि क्रेडिटर्स 50 आणि 30. $50,000 and $30,000 येस लिमिटेडची ॲज अ बुक व्हॅल्यूला. आणि इथं तुम्हाला असं वाटेल की मग ए लिमिटेडची तुम्ही ही कुठून लायबिलिटी घेतली, तर बघा इथं वर पहिल्यांदाच सांगितलं आहे, टेक ओव्हर द ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ बोथ द कंपनी, दोन्ही कंपनीच्या ॲसेट अँड लायबिलिटीज, नॉट ओनली ॲसेट. आपल्याला ॲसेट कुठल्या कुठल्या प्राईसला घेतलं ते सांगितलं आहे, पण वर लिहिताना त्याने सांगितलं आहे बघा, व्ही लिमिटेड टेक ओव्हर द ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ बोथ द कंपनीज ऑन द फॉलोइंग टर्म्स. खालील कंडिशनला दोन्ही कंपनीच्या ॲसेट्स अँड लायबिलिटीज टेकन ओव्हर बाय व्ही लिमिटेड. म्हणून आपण काय केलेलं आहे, ए लिमिटेडच्या पण लायबिलिटीज इथं घेतलेल्या आहेत, कारण बोथ द कंपनी असं लिहिलं आहे म्हणून. तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथून आहे ना याची टोटल लायबिलिटीची टोटल करायची. आता नीट बघा, ही आपली ॲसेटची टोटल किती आहे, 2,48,000 ए लिमिटेडची आहे, ही ॲसेटची टोटल आहे. आता त्याच्यातून लायबिलिटीची टोटल आपल्याला मायनस करायची आहे. लायबिलिटी आहे 20,000 प्लस 4,000 प्लस 50,000, टोटल आहे 74,000 लायबिलिटी. मायनस करून बघू किती येतं आहे, मायनस 2,48,000, 1,74,000, 1,74,000 ही ए लिमिटेडची व्हॅल्यू आली इथं. तर ही लायबिलिटी बघा आपण इथं लिहिलं लेस लायबिलिटीज, ह्या टोटलमधून ह्याची 20,000, 20,000 प्लस 4,000 प्लस 50,000 म्हणजे 74,000 आपण मायनस केलं, आन्सर आलं 1,74,000 ही टोटल. आता ह्याची करू, ही 70,000 होती, येस लिमिटेडची ॲसेटची टोटल आहे 70,000, त्याच्यातून लायबिलिटी मायनस केली 30,000, आन्सर आलं 40,000. आता सनी क्वेश्चनमध्ये आपल्याला जायचं आहे. क्वेश्चन नीट लक्षात ठेवत चला. क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे की गुडविल्सबद्दल सांगितलं, बोथ द कंपनीज टू रिसीव 10% ऑफ नेट व्हॅल्युएशन ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह बिझनेस ॲज गुडविल. म्हणजे त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्ही व्ही लिमिटेड काय करणार, ए लिमिटेडचे ॲसेट घेणार, लायबिलिटी पेड करणार, लायबिलिटी दिली की ॲसेटमधून ॲसेट पहिले विकणार, ॲसेट विकून जे पैसे येणार त्याच्यातून लायबिलिटी पेड करणार, लायबिलिटी पेड करून जे पैसे राहतील त्याच्या 10% सांगितले, त्याच्या 10%
व्हॅल्युएशन ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह बिझनेस, नेट व्हॅल्युएशन, ही जी आत्ता आपण व्हॅल्यू काढली ही नेट व्हॅल्यू आहे, ह्याच्या 10% त्यांनी गुडविल घेतली म्हणून ह्याच्यावर 10%. आणि गुडविल ही ॲसेट आहे म्हणून ॲसेट ॲड होतील, लायबिलिटी लेस होतं. तर आपण इथं ॲड करणार आहोत गुडविल. तर गुडविल कशी काढायची आहे, तर ही 1,74,000 आहे, त्याच्यावर 10%. आता एक झिरो कट केला की तुम्हाला माहिती आहे 10% येतं. ही आहे टोटल इथली, ह्या टोटलवर तुम्हाला 10% गुडविल काढायचं आहे, म्हणजे एक झिरो कट केला की 10% निघतं, काढत बसू नका. तर व्हॅल्यू आली गुडविलची 17,400. आता बघा 40,000 ही नेट व्हॅल्यू आहे, त्याच्या 10%. 10% म्हणजे कसं, एक झिरो कट करायचा म्हणजे इथं 4,000 ही झाली गुडविल. आता परत तुम्हाला काढून पण दाखवते. 1,74,000 ही आपली नेट व्हॅल्यू आहे, ह्याच्या 10%. बघा बरं किती आलं, 17,400. आणि 40,000 ही आपली नेट व्हॅल्यू आहे इथली, त्याच्या 10% इंटू 10%. 10% व्हॅल्यू काढल्यानंतर किती येतं आहे बघा, 4,000. ही झाली तुमची गुडविल. ही आहे गुडविल, ही आहे गुडविल. मी फक्त चेक करते बरोबर आहे का, इथंच आहे, बरोबर आहे. तर ही झाली आपल्या गुडविलची व्हॅल्यू. आता आपली नेट ॲसेट कितीला, परचेस कन्सिडरेशन काढायचे आहे. ॲड करतो, इथं लिहिले बघा ॲड, ह्याच्यात ॲड करा. किती येतं आहे हे, 4 7 आणि 4 11 8 9 1,91,400. 1,91,400 आणि हे आहे 44,000. ही टोटल केली आपण, कारण गुडविलची व्हॅल्यू ह्याच्यामध्ये ॲड केली. ह्याला म्हणायचं आहे परचेस कन्सिडरेशन. एवढी आली. आता हीच व्हॅल्यू आपल्या ह्या साईडला पण येईल, 1,91,400 आणि इथं आहे 44,000. एवढ्याचे शेअर्स दिले, एक शेअर्स 10 रुपयाचा दिला त्यांनी. इथं बघा क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे द एंटायर परचेस प्राईस, म्हणजे ही परचेस प्राईस आहे. परचेस कन्सिडरेशन म्हणजे खरेदीची किंमत, परचेस प्राईस. एंटायर परचेस प्राईस ऑफ बोथ द कंपनीज इज पेड इन इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 ईच. एक शेअर्स 10 रुपयाचा दिला, मग नंबर ऑफ शेअर्स किती, तर एवढे सगळ्याचे शेअर्स दिले. तुम्ही इथं म्हणू शकता इक्विटी शेअर्स. आता इथं इक्विटी शेअर्स वगैरे लिहिलेलं नाही आहे, एंटायर प्राईस, हां इक्विटी शेअर्स लिहिलं आहे. तर आपण आता इथं किती नंबर ऑफ शेअर्स कसे काढायचे बघा, एवढ्याचे शेअर्स दिले. कितीचे, 1,91,400चे ए लिमिटेडला शेअर्स दिले. मग कसं काढायचं, तर फॉर्म्युला आहे नंबर ऑफ शेअर्स फाइंड करण्याचा. आपण इथं लिहूया नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. किती शेअर्स दिले मग, तर अमाऊंट डिवाइड बाय पर शेअर किंवा इच शेअर. एक शेअर कितीला दिला तो, अमाऊंट आहे 1,91,400. एक शेअर्स दिला 10 रुपयाला. तर तुम्ही ह्या झिरोला हा झिरो कट झाला, म्हणजे नंबर ऑफ शेअर्स आहेत 19,140, म्हणजे 19,140 हे नंबर ऑफ शेअर्स आहेत ए लिमिटेडचे. मग आपण इथं लिहिणार आहोत, पाहिजे तर वर असं लिहूया ए लिमिटेड, म्हणजे आपल्याला कळलं कोणाचं लिहिलं ते. 19,140 इक्विटी शेअर्स ॲट ₹10 ईच. म्हणजे काय होणार आहे, 19,140 19,140 इंटू ₹10. ॲन्सर येणार आहे एवढंच, 1 लाख. किती शेअर्स दिले, 1,91,400 रुपीजचे इक्विटी शेअर्स दिले. सेम तसंच आपल्याला एस लिमिटेडचं पण काढायचं आहे. एस लिमिटेड, आता इथं बघा एस लिमिटेडचा पण फॉर्म्युला हाच. अमाऊंट किती आहे, 44,000. अमाऊंट आहे 44,000. एक शेअर्स 10 रुपयाचा, 10 रुपीज ईच. ह्या झिरोला हा झिरो कट झाला, म्हणजे आले 4,400 नंबर ऑफ शेअर्स. नंबर ऑफ शेअर्स किती, 4,400. आपण इथं लिहिणार आहोत 4,400 इक्विटी शेअर्स ॲट ₹10 ईच.
मग तुम्ही इथं ब्रॅकेटमध्ये लिहू शकता 4400 इंटू ₹10, 10 हे नंबर ऑफ शेअर्स आहेत म्हणून त्याला रुपीजचं साईन नाही लिहिलं. आणि यस लिमिटेडच्या कॉलममध्ये येईल, ह्या दोघांचं इंटू केलं की येईल 44,000 चे शेअर्स दिले. हे लक्षात आलं का? बघा 44,000 कसं काढलं. ही झाली आपली परचेस कन्सिडरेशन काढण्याची मेथड. तर आता आपल्याला काय करायचं आहे, जेवढ्या पण तुमच्या ह्या ॲसेट इथं दिसत आहेत त्या सगळ्या रिअलायझेशन अकाउंटच्या, ह्याच्या अगोदर मी ऑब्झर्वेशनचे क्वेश्चन सॉल्व करून टाकलेले आहेत यूट्यूबवर, तुम्ही बघू शकता. तर त्याच्यामध्ये पण जी मेथड आहे तीच मेथड इथं पण फॉलो होते. तर जेवढ्या ॲसेट परचेस कन्सिडरेशनला आहेत त्या सगळ्या ॲसेट तुमच्या रिअलायझेशनच्या डेबिटला येणार आहेत. आणि ज्या परचेस कन्सिडरेशनला जेवढ्या लायबिलिटीज आहेत तेवढ्या लायबिलिटी रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला येणार आहेत. नावं येणार आहेत पण अमाऊंट माती क्वेश्चनमधून घ्यायची आहे. आता नीट लक्ष देऊन बघा. पोस्टिंग सगळ्या बॅलन्स शीटचं आपल्याला करायचं आहे. म्हणजे बघा इथून आपल्याला सगळ्याचं पोस्टिंग करायचं, कारण त्यांनी ऑल ॲसेट्स घेतलेले आहेत असं नाही सांगितलं की एखादी घेतली नाही. एक्सेप्ट हा शब्द नाही आहे म्हणून आपण इथं लिहिणार आहोत टू सन्ड्री ॲसेट्स. कोणकोणत्या ॲसेट घेतल्या तर इथली नावं आहेत, तुम्ही नावं इथून घ्यायची, अमाऊंट तिथून घ्यायची आहे. बिल्डिंग, मशिनरी, डेटर्स आणि कॅश. अमाऊंट कुठून घ्यायची आपण इन द बुक्स ऑफ ए लिमिटेडच्या बुकमध्ये करतोय म्हणून पहिला ए लिमिटेडचाच विचार करू आपण. 80,000, 46,000, 80,000 स्टॉक राहिला होता. एक मिनिट. बिल्डिंग, मशिनरी, डेटर्स आहेत. काय झालं? बिल्डिंग 80,000, मशिनरी 46,000, 80,000 स्टॉक आहे. इथं आपण असं लिहूया स्टॉक पण घेतलेला आहे त्यांनी 80,000. कॅश आहे 20,000, डेटर्स आहेत 40,000. डेटर्स ऑल ॲसेट्स घेतलेले आहेत त्यामुळे आपण इथून लिहायचं आहे बाय सन्ड्री लायबिलिटी. त्याच्यामध्ये बघा कोणकोणती लायबिलिटी आहे, आपण इथं पण नावं घेतलेली आहेत. डिबेंचर्स, एम्प्लॉयर्स प्रॉव्हिडंट फंड आणि क्रेडिटर्स. तीच नाव आपण इथं घेणार आहोत. 8% डिबेंचर्स, एम्प्लॉयर्स प्रोव्हिडंट फंड अँड क्रेडिटर्स. हे कुठून घेतलं आपण? इथून घेतलं. इथं गुडविल पण येणार आहे, गुडविल पण घेतली पण गुडविल त्यांच्या इथं नाही आहे, त्यामुळे इथं गुडविल येणार नाही. हे लक्षात ठेवा, कारण इथं जर गुडविल असतं तर मग इथं आलं असतं, बट इथं नाही आहे म्हणून येणार नाही. तर डिबेंचर्स आहेत 20,000. व्यवस्थित बघूया कारण चुकण्याचे चान्सेस होतात नजर चुकीमुळे. जर्नल रिझर्व्ह नाही, डिव्हिडंड इक्वेलेशन नाही. एम्प्लॉयर्स प्रॉव्हिडंट फंड 4,000 आहे आणि क्रेडिटर्स आहेत 50,000. आपण एचं केलं, सेम असंच यसचं पण करायचं आहे, फक्त यसचं नंतर करूया. आता बघा ए लिमिटेडचं आता काय राहिलं तर इक्विटी शेअर होल्डरांचं जे आहे ते इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या क्रेडिटला आपल्याला मेन्शन करायचं आहे. आपण इथं लिहिणार आहोत. बघा आता ॲसेट सगळ्या लिहिल्या, ह्या लायबिलिटीज ज्यांना टिक केलं आहे ते लिहिलं, जे राहिलं आहे ते इथं लिहायचं आहे बाय इक्विटी शेअर कॅपिटल. इक्विटी शेअर कॅपिटल किती आहे त्यांचं कॅपिटल? इक्विटी शेअर कॅपिटल आहे 1,20,000. आपण फक्त एचा विचार करतोय. 1,20,000. जर्नल रिझर्व्ह आहे 30,000.
30,000, कारण रिझर्व कोणाचा असतो, इक्विटीवाल्यांचा असतो म्हणून. आणि त्याच्यानंतर आहे डिव्हिडंड इक्वेलेशन रिझर्व, हा पण कोणाचा असतो, इक्विटीवाल्यांचा असतो. डिव्हिडंड कोणाला देतो आपण, इक्विटी शेअर होल्डरांना, म्हणून इथं आहे डिव्हिडंड इक्वेलेशन इक्वलायझेशन फंड, सॉरी रिझर्व आहे. $42,000 आणि ही आहे थर्ड पार्टी लायबिलिटी. एवढं सगळ्याचं पोस्टिंग केलं आपण एच्या बॅलन्स शीटचं. आता काय करायचं आहे की बघा एवढंच होतं. आता आपल्याला पी सीची एंट्री करायची आहे. पी सीची एंट्री येते व्ही लिमिटेडच्या डेबिटला आणि रिअलायझेशनच्या क्रेडिटला. मी ह्याच्या अगोदर तुम्हाला ॲब्सॉर्प्शनच्या क्वेश्चनमध्ये एंट्री लिहून दिलेल्या आहेत. तर हे हां सॉरी अजून एक आहे, मला वाटतं आहे, एक मिनिट काहीतरी ॲडजस्टमेंट राहिली का चेक करू द्या. नाही आहे, मला वाटतं नाही संपले. कधी कधी आहे ना रिअलायझेशन डिझॉल्युशन एक्सपेन्सेस किंवा लिक्विडेशन एक्सपेन्सेस वगैरे देतात, पण इथं दिलेलं नाही. तर मग काय करूया आपण, पहिली जर्नल एंट्री पी सीची पहिली जर्नल एंट्री कशी येईल, तर व्ही लिमिटेड डेबिट किती आहे, तर 1,91,400. आपण फक्त ए लिमिटेडच्या बुकमध्ये करतोय म्हणून टू रिअलायझेशन अकाउंट ही जर्नल एंट्री आहे 1,91,400. ही झाली पी सीची पहिली एंट्री. आता पी सीची दुसरी एंट्री कुठली येते, तर व्ही लिमिटेड क्रेडिट होतून काय दिलं आहे त्यांनी, तर इक्विटी शेअर्स हे दिलं आहे. काय दिलं आहे, इक्विटी शेअर्स, इक्विटी शेअर कॅपिटल किंवा इक्विटी शेअर होल्डर लिहिलं तरी चालेल. आपले हे अकाउंटचं नाव लिहायचं आहे, इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. डेबिट कितीचे शेअर्स दिले, 1,91,400चे शेअर्स दिले. कुणी दिले, तर व्ही लिमिटेडने 1,91,400. हे आहे तुमच्या पी सीच्या दोन एंट्र्या. पी सी म्हणजे परचेस कन्सिडरेशन. ह्या दोन एंट्र्या पास केल्या की झालं. किती सोपं आहे बघा. आपण काय केलं, परचेस कन्सिडरेशन काढलं, नंतर पोस्टिंग केलं रिअलायझेशन अकाउंटला, इक्विटी शेअर होल्डर अकाउंटला. आता पी सीची एंट्री करायची आहे. पी सीची पहिली एंट्री येणार आहे व्ही लिमिटेडच्या डेबिटला. इथं नाव कोणाचं येईल बघा, ह्या अकाउंटला ह्या अकाउंटचं नाव येत नाही, मग कोणाचं नाव येईल, रिअलायझेशन. ब्रॅकेटमध्ये लिहा पी सी किती आहे, 1,91,400. आणि रिअलायझेशनच्या क्रेडिटला इथं लिहिणार आहात तुम्ही बाय व्ही लिमिटेड पी सी 1,91,400. ही पहिली एंट्री झाली तुमची पी सीची. आता आपल्याला दुसरी एंट्री करायची आहे ह्याच्या. आता बघा व्हीच्या डेबिटला झालं, आता व्हीच्या क्रेडिटला काय दिलं, पी सीच्या बदल्यात काय दिलं, तर इक्विटी शेअर्स दिले. म्हणून इथं लिहिणार आहोत आपण इक्विटी शेअर होल्डर हे अकाउंटचं नाव. $1,91,400 एवढ्याचे शेअर्स दिले. मग ह्याच्या डेबिटला इथं नाव येईल टू व्ही लिमिटेड. बघा इथं आपण एंट्री केली टू व्ही लिमिटेड 1,91,400 रुपीची शेअर्स दिले. बघा असं क्रॉस पोस्टिंग येतं. असं हे झाले पी सीचे दोन एंट्री. आता ए लिमिटेड संपला, याला आपल्याला क्लोज करायचं आहे. रिअलायझेशनचा डिफरन्स इक्विटीला पाठवायचा. इक्विटी दोन्ही बाजूनी क्लोज होईल आणि हा पण दोन्ही बाजूनी क्लोज झालेलाच आहे ऑलरेडी. तर ह्याला आपण क्लोज करू. कोणत्या साईडची टोटल जास्त आहे ते बघू. 80,000 प्लस 46,000 प्लस 80,000 प्लस 20,000 प्लस 40,000 टोटल आली 2,66,000 डेबिटची. डेबिटची टोटल आहे 2,66,000. त्याच्यातून आपल्याला मायनस करायचे आहे क्रेडिटची टोटल. क्रेडिटला बघू किती येते, 20,000 कुणाची जास्त येते, प्लस 4,000
प्लस 50,000 प्लस 1,91,400 2,56,400 65,000. एक मिनिट मी फक्त चेक करते बरोबर आहे का. बरोबर आहे. आपण काय करू, ही आहे क्रेडिटची टोटल 2,65,400. ह्या दोघांचं मायनस करायचं म्हणजे डिफरन्स येईल. त्याच्यातून आपण मायनस 2,66,000 मायनस केले तर आन्सर आलं 600. हा आहे डिफरन्स. हे आहे डिफरन्सची अमाऊंट. कुठल्या साईडला येईल, ज्या साईडला तुमची व्हॅल्यू कमी आहे त्या साईडला. तर जास्त किती आहे 2,66,000. डेबिटची टोटल जास्त आहे, 30 टोटल आपण इथं लिहिली 2,66,000. किती कमी पडले तर 600 कमी पडले. त्याला नाव द्यायचं आहे बाय इक्विटी शेअर होल्डर. ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे बॅलन्सिंग फिगर. हा डिफरन्स कुठं जाणार आहे, इक्विटीच्या डेबिटला. बघा, रिअलायझेशनच्या क्रेडिटला आपण इक्विटीचं नाव लिहिलं, इक्विटीला रिअलायझेशनचं नाव. क्रॉस येईल इथं म्हणणार आहोत आपण रिअलायझेशन अकाउंट. $600. आता ह्याला आपण क्लोज करू, बघू डिफरन्स कोणत्या साईडला. मला वाटतं इक्वल यायला पाहिजे. 6 4 10 तरी पण करून बघू आपण. 1,91,400 प्लस 600 1,92,000 येते. इथं लिहून ठेवते 1,92,000. हे आहे डेबिटची टोटल. क्रेडिटला बघू किती येतं आहे. 1,20,000 30 80,000 50,000 50 आणि 40 बघू करून. तेवढंच येतं आहे मला वाटतं. बरोबर येते टोटल. 1,20,000 प्लस 30,000 प्लस 42,000 बरोबर आली दोन्ही साईडची. 1,92,000. दोन्ही साईडची टोटल इक्वल आलेली आहे. आता आपण काय करणार आहोत, तिसरा अकाउंट क्लोज करणार आहोत. याची टोटल दोन्ही साईडला पण सेम आहे, इथं काय डिफरन्स नाही. 1,91,400. ही झालं आपलं एचं. अजून आपल्याला ES लिमिटेडची पोस्टिंग करायची आहेत. असं सेम रिअलायझेशन अकाउंट एक ओपन केलेलं आहे, इक्विटी शेअर होल्डर आणि व्ही लिमिटेड. तर आता आपल्याला काय करायचं आहे की सगळ्या ॲसेट्स आणि लायबिलिटीज घेतलेल्या आहेत नवीन कंपनीनं, म्हणून ES लिमिटेडच्या सगळ्या ॲसेट कुठं ट्रान्सफर करायच्या आहेत, रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला. एस लिमिटेडच्या जेवढ्या पण ॲसेट्स आहेत, ॲसेट्स ऑफ एस लिमिटेड ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. कोणकोणते ॲट बुक व्हॅल्यूला बिल्डिंग नाही आहे, मशिनरी, स्टॉक, डेटर्स आणि कॅश. आपण इथं लिहिणार आहोत 2 ॲसेट सन्ड्री ॲसेट्स मशिनरी, स्टॉक, डेटर्स आणि कॅश. मशिनरी किती आहे बघा, 42,000 10,000 42,000 10,000 12,000 अँड 6,000. आणि ह्या साईडला येणार आहेत लायबिलिटीज त्यांची एकच आहे, क्रेडिटर्स, म्हणून आपण इथं म्हणणार आहोत सन्ड्री लायबिलिटी. क्रेडिटर्सची व्हॅल्यू आहे 30,000.
बघा आता ह्या साईडचं सगळं पोस्टिंग झालं, ह्या साईडचं फक्त क्रेडिटर झालं. इथं अजून काय आहे तर 40,000चे शेअर्स आहेत इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या क्रेडिटला. मग इथं कारण लायबिलिटीचे बॅलन्स क्रेडिट बॅलन्स असतात म्हणून. तर इथं लिहिणार आहोत आपण शेअर कॅपिटल. इक्विटी शेअर कॅपिटल लिहिलं असतं तरी चाललं असतं. शेअर कॅपिटल आहे 40,000, 40,000. आता बघा इथं काहीच नाही, रिझर्व नाही, येसचं काहीच नाही आहे, डिबेंचर्स नाही आहेत, रिझर्व नाही आहे, डिव्हिडंड इक्वेलेशन रिझर्व नाही आहे, एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड नाही आहे, क्रेडिटर्स होते, क्रेडिटर्स आपण इथं लिहिलं. म्हणजे सगळ्या लायबिलिटीचं पोस्टिंग झालं, ॲसेटचं पोस्टिंग झालं. आता काय करायचं आहे तर पी सीची पहिली एंट्री. पी सी बघा यस लिमिटेडचा पी सी आहे 44,000. पी सीची एंट्री आत्ता मी तुम्हाला दाखवलेल्या होत्या. ह्या व्ही लिमिटेड डेबिट होणार आहे आणि रिअलायझेशन क्रेडिट. व्ही लिमिटेडच्या डेबिटला लिहिणार आहोत आपण टू रिअलायझेशन अकाउंट. ब्रॅकेटमध्ये पी सी 44,000. यस लिमिटेडचा पी सी किती आहे बघा इथं 44,000 ची परचेस कन्सिडरेशन आहे. ती जाणार आहे रिअलायझेशनच्या क्रेडिटला. आपण इथं लिहिणार आहोत बाय व्ही लिमिटेड. ब्रॅकेटमध्ये पी सी 44,000. पी सीची पहिली एंट्री झाली बघा इथं. ही अमाऊंट ए लिमिटेडची होती. आता इथं एस लिमिटेडची 44,000. इथं किती येईल 44,000. एवढाच बदल, बाकी काहीच नाही. अमाऊंट फक्त बदलली. एंट्री तीच पी सीची पहिली. आता पी सीची दुसरी. त्यांनी काय केलं 44,000चे इक्विटी शेअर्स दिले. म्हणजे इथे येणार आहे 44,000. म्हणजे काय येईल तर इक्विटी शेअर होल्डर टू व्ही लिमिटेड. बघा इथं सांगितलं आहे की व्ही लिमिटेड एस लिमिटेडला काय दिलं शेअर्स दिले. मग ह्याची एंट्री करतोय आपण. पी सीच्या बदल्यात काय दिलं इक्विटी शेअर्स दिले. म्हणून आपण इथं व्ही लिमिटेडच्या क्रेडिटला लिहिणार आहोत इक्विटी शेअर कॅपिटल हे किंवा इक्विटी शेअर होल्डर. $44,000चे शेअर्स दिले. हे कुठे जाणार आहे इथं इक्विटीच्या डेबिटला व्ही लिमिटेड. हे असं क्रॉस येतं बघा. हे असं झालं. आता पी सीची पण एंट्री झाली. आता ह्याला क्लोज करायचं आहे. पी सीचे 2 एंट्री झाल्या. एक कुठं झाली रिअलायझेशनच्या डेबिटला आणि रिअलायझेशनच्या क्रेडिटला आणि व्हीच्या डेबिटला. नंतर व्हीची क्रेडिट साईड आणि इक्विटीची डेबिट. इक्विटी डेबिट टू हे असं. आणि ही पहिली एंट्री अशी. आता आपल्याला क्लोज करायचं आहे. आता आपण टोटल करूया किती येते बघू. 42,000 प्लस 10,000 प्लस 12,000 प्लस 6,000 70,000. डेबिटची टोटल आहे 70,000. 70,000 डेबिटची टोटल आहे. त्याच्यामधून मायनस करायचं आहे आपल्याला. हे 44,000 प्लस करू पहिलं प्लस 3,000 आलं 47,000. क्रेडिटची टोटल आहे 47,000. या दोघांचं मायनस करायचं आहे. मायनस 70,000 23,000. डिफरन्स किती आला 23,000. डिफरन्स आहे 23,000. मी फक्त चेक करते बरोबर आहे का. परचेस कन्सिडरेशन घेतलं. क्रेडिटर्स यस लिमिटेडचे 30,000 आहेत वाटतं. मी 30,000 सॉरी इथं 30,000 आहेत क्रेडिटर्स. तर इथली आपली डिफरन्सची अमाऊंट चुकली. डेबिटची बरोबर आहे 30,000 आहे प्लस 44,000
74 आलं. क्रेडिटची टोटल थांबा आपण परत दाखवते. डेबिटची टोटल आहे 70,000च. डेबिटची टोटल आहे 70,000 आणि क्रेडिटची टोटल आहे 74,000. डिफरन्स आला 4,000चा मायनस 70,000. डिफरन्स आला 4,000चा. डिफरन्स आला 4,000 रुपीजचा. तर आपण काय करणार आहोत, इथं क्लोज करताना जी जास्त अमाऊंट आहे ती लिहिणार आहोत 74,000. मी इथं बरोबर लिहिलं आहे 30,000, फक्त लिहिताना प्लेस व्हॅल्यू त्याची प्लेस चुकलेली आहे. 74,000 इथं येणार आहे 74,000. डिफरन्स ह्या साईडला कमी पडतं आहे, त्याला नाव द्यायचं आहे ह्या अकाउंटचं इक्विटी शेअर होल्डर. टू इक्विटी शेअर होल्डर. ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहोत आपण बॅलन्सिंग फिगर. स्टार करणार आहोत. डिफरन्स आला 4,000 रुपयाचा. हा डिफरन्स इथं जाणार आहे क्रेडिट साईडला. इथं नाव येईल बाय रिअलायझेशन. ह्या अकाउंटचं नाव इथं, ह्या अकाउंटचं नाव इथं. ह्या अकाउंटला ह्या अकाउंटचं नाव येत नाही, म्हणून इथं लिहिणार आहोत आपण रिअलायझेशन अकाउंट. 4,000. आता हा पण अकाउंट दोन्ही बाजूनी इक्वली क्लोज होतं. इकडं पण 44,000 येतं आहे. 40,000 प्लस 4,000 44,000. इकडं आहे टोटल 44,000. हा दोन्ही बाजूनी क्लोज झाला. आता हा पण दोन्ही बाजूनी क्लोज होणार आहे. हा पण 44,000नी क्लोज होतो आहे. अजून आपल्याला जर्नल एंट्र्या करायच्या आहेत इन द बुक्स ऑफ व्ही लिमिटेड. व्ही लिमिटेडमध्ये जर्नल एंट्र्या करताना PC वरून करायचे असतात, हे लक्षात ठेवा. म्हणजे परचेज कन्सिडरेशनवर पहिल्या Aच्या करू, नंतर Sच्या करू. पहिलं त्यांनी बिझनेस कितीला खरेदी केला त्याची एंट्री करायची आहे. तर पहिलं आहे एक बिझनेस परचेज अकाउंट. डेबिट. 2 आता कुणाला परचेज केलं त्याचं नाव लिहायचं आहे. मग लिक्विडेटर ऑफ A लिमिटेड. कितीला बिझनेस परचेज केला तर 1,91,400. PCची एंट्री आहे 1,91,400. आता इथं लक्षात ठेवा आपल्याला PC वरूनच व्ही लिमिटेडच्या बुकमध्ये जर्नल एंट्र्या करायच्या आहेत. नरेशन येईल परचेज कन्सिडरेशन पेएबल टू A लिमिटेड. पेएबल टू A लिमिटेड. बस एवढं लिहिलं तरी चालेल. अमाऊंट आहे 1,91,400. ही झाली पहिली एंट्री. दुसरी एंट्री बघा आता PC वरूनच होणार आहे. काय काय खरेदी केलं तर ॲसेट केले. आता डेटर्सला लक्षात ठेवायचं आहे की RDD आहे तो क्रेडिटला जाणार आहे. आपण वर्किंग केलं आहे, मी दाखवणार आहे तुम्हाला. तर ज्या ॲसेट घेतले ह्याच किमतीला बिल्डिंग 80,000. गुडविल पण येणार आहे. बिल्डिंग 80,000. त्याच्यानंतर आहे मशिनरी 40,000. स्टॉक, डेटर्स, कॅश, गुडविल एवढी नावं आहेत. फक्त डेटर्स घेताना तुम्हाला काळजीपूर्वक घ्यायचे आहेत. म्हणजे आपल्याला RDD मेन्शन करायचं आहे. जर RDD मेन्शन करायचं नसेल तर तुम्ही डेटर्स हे घेतले तरी चालू शकतात. तर आपण डेटर्स मग हे घ्या, नाहीतर मग RDD मेन्शन करायचं असेल तर वेगळं घेतलं जातं, तरी बरोबर येतं आन्सर. तुम्ही हे पण घेऊ शकता. तर स्टॉकची व्हॅल्यू किती आहे 72,000.
72,000. त्याच्यानंतर डेटर्स 36 आणि कॅश 20,000. वर खाली झालं की काय 1 2 3 4 5 हां 20,000. आणि गुडविलची व्हॅल्यू बघा इथं दिलेली आहे. गुडविल कितीला घेतली तर 17,400. 17,400. आता आपल्याला इथं लायबिलिटीजची नावं लिहायची आहेत. कोणकोणत्या लायबिलिटीज घेतलेल्या आहेत. डिबेंचर्स 20,000, 8% डिबेंचर्स 20,000. टू एम्प्लॉयर्स प्रॉव्हिडंट फंड आणि क्रेडिटर्स. एम्प्लॉयर्स प्रॉव्हिडंट फंड आहे 4,000 आणि क्रेडिटर्स आहेत 50,000. तुम्ही जर समजा इथं डेटर्स आहे. डेटर्स जर समजा तुम्ही क्वेश्चनमधले घेतले असते तर कसं आलं असतं बघा. डेटर्सची व्हॅल्यू ना तुमच्या इथली आली असती 40,000. इथं किती आलं असतं 40,000. आणि आपण कुठं काढलं होतं हां इथं हे 40,000 आले असते. आणि RDD जो 4,000 आहे तो तुम्ही इथं क्रेडिटला घेऊ शकला असता. अजून तुम्ही वेगळी पण जर्नल एंट्री करू शकला असता. बट तुमच्या बुकमध्ये अशी केली म्हणून मी अशी केली. नाहीतर ते तुम्ही करू शकला असता. अजून काय लिहायचं आहे बिझनेस परचेज. कितीला घेतला 1,91,400. ही झाली आपली जर्नल एंट्री पहिली. दोघांची टोटल सेम येणार आहे. करण्यात वेळ घालवत नाही मी तर तुम्ही करून बघा. बिईंग मी लिहिणार आहे ऑल ॲसेट्स अँड लायबिलिटीज टेकन ओव्हर ॲट ॲग्रीड व्हॅल्यू असं लिहिते. ऑल ॲसेट्स अँड लायबिलिटीज टेकन ओव्हर by V Limited at agreed value. ॲग्रीड व्हॅल्यूला म्हणजे सहमती दाखवलेल्या किमतीला. म्हणजे 10% काय ॲसेट 10% कमीला घेतलेत काय वेगवेगळ्या किमतीला घेतलेत म्हणून मी ॲग्रीड व्हॅल्यू लिहिलं. आणि असं आपण म्हणू शकतो अँड द परचेस कन्सिडरेशन पेएबल अँड कन्सिडरेशन देअर ऑन पण म्हणू शकता तुम्ही. कन्सिडरेशन देअर ऑन. ही झाली आपली दुसरी. अजून एक PCची तिसरी एंट्री होते. ती PCच्या बदल्यात त्यांनी काय दिलं. PCच्या बदल्यात काय दिलं लिमिटेडला शेअर्स दिले. म्हणून आपल्याला इथं एक तिसरी एंट्री करायची आहे. लिक्विडेटर ऑफ A लिमिटेड अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट. लिक्विडेटर ऑफ A लिमिटेड कितीचे शेअर्स दिले 1,91,400चे शेअर्स दिले. कुठून कळलं आपल्याला एवढे शेअर्स दिलेत म्हणून PCवरच्या हे एंट्र्या होतात. टू इक्विटी शेअर कॅपिटल. इक्विटी शेअर कॅपिटल 1,91,400 being तुम्ही इथं म्हणू शकता डिस्चार्ज ऑफ परचेज कन्सिडरेशन बाय इश्यूइंग by issue
19,400 हां एवढे 19,140 इक्विटी शेअर्स. परत लिहिते इथं 19,140 इक्विटी शेअर्स ॲट ₹10 ईच. बघा इथं काय लिहिलं, डिस्चार्ज परचेस कन्सिडरेशन बाय इश्यू 19,140 इक्विटी शेअर्स ॲट ₹10 ईच टू कोणाला दिले तर टू ए लिमिटेड ॲज अ परचेस कन्सिडरेशन. तुम्ही इथं लिहू शकता ॲज अ परचेस कन्सिडरेशन किंवा लिहिलं इथं डिस्चार्ज परचेस कन्सिडरेशन. नुसतं एवढं लिहिलं तरी चालेल, खूप झालं तर एवढंच लिहा. सेम अशाच आपल्याला जर्नल एंट्र्या परत ह्या आपण ए लिमिटेडच्या केल्या, आता आपल्याला यस लिमिटेडच्या करायच्या आहेत. सेम असेच येणार, फक्त इथल्या अमाऊंट चेंज होणार, बाकी काहीच नाही होणार. तर आपण परत व्ही लिमिटेडला करायच्या आहेत एंट्र्या, फक्त कुणाला टेकन केलेलं आहे यस लिमिटेडला. मग पहिली जर्नल एंट्री येणार आहे बिझनेस परचेस, अकाउंट डेबिट 44,000ला त्याने परचेस केला आहे बिझनेस. बघा ए लिमिटेडचा कितीला बिझनेस, सॉरी यस लिमिटेडचा बिझनेस 44,000ला परचेस केला आहे, म्हणून आपण इथं लिहिणार आहोत 44,000 टू लिक्विडेटर ऑफ यस लिमिटेड. यस लिमिटेड 44,000. आपल्याला इथं म्हणायचं आहे बीइंग परचेस कन्सिडरेशन पेएबल. दुसरी एंट्री आहे पी सीच्या बदल्यात काय काय घेतलं ते ॲसेटचे नाव. बिल्डिंग नाही आहे त्यांच्याकडे, तर मशिनरी, स्टॉक, डेटर्स, कॅश आणि गुडविल. मशिनरी, स्टॉक, डेटर्स, कॅश अँड गुडविल. तर अमाऊंट कुठून घ्यायचे, इथून 42,000, 10,000, 12,000 आणि 6,000 आणि गुडविल आहे 4,000. 6,000 आणि 4,000. आणि कोणकोणती लायबिलिटी घेतली तर एकच लायबिलिटी घेतली. मग खाली लिहायचं आहे टू क्रेडिटर्स. क्रेडिटर्स एकच लायबिलिटी आहे यसची. क्रेडिटर्स आहे 30,000. वर सगळं नील आहे, इथं काहीच नाही आहे. तर क्रेडिटर्स किती आहे 30,000 आपण इथं घेणार आहोत. हे लक्षात ठेवा, पी सीवरच्याच अमाऊंट इथं येतात. त्याच्यानंतर टू बिझनेस परचेजेस. कितीला बिझनेस खरेदी केला 44,000. तर तुमची अमाऊंट टोटल इक्वलच येणार आहे. करत बसू नका, फक्त चेक करते बरोबर आहे का. 42, 10, 12, 6, 4, 30. हां बरोबर आहे. कशाला वेळ घालवायचा टोटल करण्यात. बीइंग ऑल ॲसेट्स and liabilities taken over by लिहूया आपण. कुणी घेतल्या तर व्ही लिमिटेड, बाय व्ही लिमिटेड ॲज परचेस कन्सिडरेशन. at agreed value.
ॲग्रीड व्हॅल्यू. आता तुमच्या मनाने लिहा, कसंही लिहायचं आहे. त्यांनी आपल्याला एवढं सांगायचं आहे, ॲसेट्स अँड लायबिलिटीज टेकन ओव्हर बाय येस लिमिटेड कशासाठी घेतल्या, तर परचेस कन्सिडरेशन म्हणून घेतलेल्या आहेत आणि ॲग्रीड व्हॅल्यूला म्हणजे सहमती दाखवलेल्या किमतीला. त्याच्यानंतर तिसरी जर्नल एंट्री आहे की त्याच्या बदल्यात काय दिलं, शेअर्स दिले आणि कुणाला दिले, तर येस लिमिटेडला दिले. मग हे शेअर्सची व्हॅल्यू येणार आहे, शेअर्स दिले येस लिमिटेडला, म्हणून आपल्याला नाव लिहायचं आहे लिक्विडेटर ऑफ येस लिमिटेड. कितीचे शेअर्स दिले, 44,000चे टू इक्विटी शेअर कॅपिटल. $44,000 being discharged purchase consideration by issue 4,400 equity shares at ₹10 each as a purchase consideration by 10 each. बस एवढं लिहिलं तरी चालेल. तर आता तुम्ही म्हणाले हे कुठून आणले 4,400, तर आपण इथं लिहिले बघा 4,400 इक्विटी शेअर्स ॲट ₹10 each, म्हणून ते आपण इथं लिहिलं. तर हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.